Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पुण्यात राहुल गांधींचा आज छात्रों की गूंज कार्यक्रमाची काँग्रेस नेत्यांकडून जय्यत तयारी. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींचं छात्रों की गूंज हे कॅम्पेन. राहुल गांधी यांचा कार्यक्रम म्हणजे पैसों की गूंज. कार्यक्रमाला येणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 ते 4 हजार रुपये देण्यात येत आहेत. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा हा आरोप. भाजपच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे. सप्टेंबर नंतर सरकारच्या पडझडीला सुरुवात होईल. भाजपनं विरोधी बाकावरती बसण्याची तयारी सुरू करावी. संजय राऊतांचा हल्लाबोल. राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाआधी पुण्यात झाला गोंधळ. अभाविप आणि NSUI मध्ये जोरदार राडा. अभाविपने धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप. विजय वडेट्टीवारांसह विश्वजित कदम आणि सतेज पाटलांचा COEP कॉलेजमध्ये ठिय्या. अभाविप आणि NSUI राड्या प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा. पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 50 ते 60 जणांवर गुन्हा. काल रात्री झालेला राडा. भाजप कार्यकर्त्यांकडून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू. काँग्रेस कार्यकर्त्यांवरील गुन्हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ झाले आक्रमक. राहुल गांधी यांच्या 7 तास ठिय्या आंदोलनानंतर पॅलेट गन प्रकरणात गुन्हा दाखल. न्यायाच्या दिशेने हे पहिलं पाऊल. राहुल गांधींची प्रतिक्रिया. राहुल गांधींना फुटेज मिळवण्याची भूक. JP नड्डांची टीका. महायुतीच्या नेत्यांच्या 25 तारखेला स्नेहभोजन. सर्व मंत्री, आमदार आणि महत्वाचे नेते राहणार उपस्थित. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करण्याची शक्यता. RSS आणि ISIचे संबंध असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप. RSS आणि ISI यांच्यामध्ये 4 मुद्द्यांवर चर्चा झाल्याचा दावा. काय चर्चा झाली ते सांगा. प्रकाश आंबेडकर यांचा RSSला आभार. मुंबई पालिकेमध्ये ठाकरेंना धक्का. नगरसेविका विशाखा राऊतांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द झालं. नगरसेवक पद धोक्यात. सदा सरवणकरांनी दबाव टाकून जात प्रमाणपत्र रद्द करायला लावलं. विशाखा राऊतांचा हा आरोप. हिंदूंवरचा अन्याय बघत बसू नका. पोलीस येण्याची वाट न पाहता हातात सापडला की तोडा. भाजप आमदार महेश लांडगे यांची प्रक्षोभक भाषा. केसरेकर दाम्पत्याच्या हत्येनंतर सांगलीमध्ये हिंदू सकल मोर्चा. खासदार ओमराजे निंबाळकरांची धाराशिवच्या होर्टीमधील आश्रमशाळेत भेट. तर या ठिकाणी बातमी पाहून फार वाईट वाटलं. आश्रमशाळेची दुरावस्था ही व्यवस्थेची चूक. TV9 मराठीच्या बातमीनंतर निंबाळकरांची प्रतिक्रिया. सोलापूरच्या माढ्यातील अंजन गावातील आश्रमशाळेत अनेक त्रुटी. विद्यार्थ्यांची जेवणासह राहण्याची अत्यंत वाईट व्यवस्था. सदाभाऊ खोत आणि किशोर पाटलांनी मुख्याध्यापकाला झापलं. नागपूरमधील आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू. वसतिगृह प्रवेशासाठी वयाची अट रद्द करण्याची मागणी. नागपूर आदिवासी विकास कार्यालयाबाहेर 10 दिवसांपासून विद्यार्थ्यांसाठी या. साखरेचे दर प्रति किलो 75 ते 80 रुपयांवर. गृहिणींचं बजेट आता कोलमडलं. साखरेचे दर वाढले त्यामुळे चहाच्या किमतीत 5 रुपयांची वाढ. एसटीच्या ग्रुप बुकिंगचे 30% अतिरिक्त शुल्क रद्द. गौरी गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना हा मोठा दिलासा. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सूचनेनंतर ST महामंडळाचा हा निर्णय. व्हायरल व्हिडिओमध्ये ट्रेन सध्या सेवेत नाही. रेल्वेतून रिक्षा नेतानाच्या व्हायरल व्हिडिओवर रेल्वेचं स्पष्टीकरण. मराठी सक्तीमुळे रिक्षासह UP बिहारला परतत असल्याचा दावा करण्यात आला. पुण्याच्या शिरूरमध्ये लॉजवरती अंमली पदार्थांची तस्करी उघड. गुन्हे शाखेकडून 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. 2 जणांना या प्रकरणात अटक. उल्हासनगरमध्ये कपड्यांच्या कारखान्यावर गुंडांचा हल्ला. 10 ते 12 जणांच्या टोळक्याकडून तोडफोड. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान ब्लॉक असेल. हार्बर लाईनवरती कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.